हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आता ना 2 दिवस झालं केरळमध्ये पाऊस थोडासा कमी आलेला आहे पण ना थोडा वेळ पडून नंतर उघडतो. नाहीतर मागच्या 8-10 दिवसात ना एवढा पाऊस पडत होता ना, अजिबातच उघडत नव्हता. तर सायंकाळची वेळ झालेली होती आणि चालायला थोडंसं गेलं होतं बाहेर. तर मुलांचं हे असं चालू होतं रोडवरती. तर ह्या शेजारच्या आजी आहेत, तर त्यांच्यासोबत बोलत थोड्या वेळ टाईम गेला. आता बाहेर पडलं ना असंच होतं, म्हणजे बोलण्यातच वेळ जातो चालण्यापेक्षा. तर आज नाश्त्यामध्ये ना मी ही पत्री बनवली होती. आता याच्या अगोदर मी जे पीठ केलेलं होतं, दाखवलं होतं, तर त्याच पिठापासून ना हा पदार्थ केलेला आहे. तर आज केलेली आहे ती तळून केलेली होती आणि अगोदर केली ती मी अशी भाजून केलेली होती. तर तळून पण ना खूप छान लागते. तळून मुलांना आवडते जास्त, पण सारखी सारखी तळून करत नाही, कधीतरी करते अशी. तर तेलकट अजिबातच होत नाही, याच्यामध्ये तेल बसत नाही आणि वरून क्रिस्पीपणा असतो आणि आतून सॉफ्ट असतात. तर खायला खूप छान लागते. तर मी हे हरभरा रात्रभर भिजवून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये ना हळद, मीठ, एक बटाटा पण घातला होता आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, पाणी घालून ना कुकर लावून दिला. बटाटा घातल्यावर काय होतं, भाजीला दाटसरपणा छान असा येतो. तर आता परातीमध्ये मीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये काळं तीळ आणि जिरं घेतलं होतं आणि पीठ आहे हे 2 वाटी एवढं पीठ घेतलं होतं. आता हे पीठ असेल तर ना काय होतं, मग रोज नाश्त्याला भिजत घालायचं टेन्शन राहत नाही. रोज भिजवायचं, वाटायचं ना, मग कंटाळा येतो. तर ज्या दिवशी कंटाळा आलेला असेल तांदूळ भिजवायचं, तर त्या दिवशी मग ह्या पिठापासून काहीतरी पदार्थ बनवायला येतो मग. तर अजून आहे त्याचे 2-3 पदार्थ, आणखी नंतरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन ते. तर पाणी अगदी ना उकळून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये घालून ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता तळून करायचे असेल तर थोडंसं ना घट्टसरच पीठ ठेवायचं. जास्त पातळ केलं तर मग थोड्या तेलकट होतात त्यामुळं घट्ट पीठ केलं ना तर मग अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. तर व्यवस्थित असं ना पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवलं. झाकून ठेवते थोड्या वेळ आणि तोपर्यंत हे ना इकडे हे लहान कांदे भेटतात, प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरतात हे कांदे. तर ते अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडेसे भाजले आणि नंतर मग एक ओला नारळ अर्धा किसून घेतलेला. तर तो अगदी ना लालसर होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत ना भाजून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घातलं होतं. तर हे वाटण तयार करून केली ना भाजी, तर छान भाजीला चव लागते. तर याच्यामध्येच ना आता धन्याची पावडर घातली होती. आता धनापूड मी घरातच धनं भाजून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवते, किंवा मग कधी बाहेरून चक्कीवरून पण दळून आणते. तर चिकन मसाला, एक मोठा चमचा एवढा चिकन मसाला घेतलेला. आता हे मसाले इकडे असेच घालतात, म्हणजे हरभरं शिजवताना, पण वाटण आता भाजणार होते म्हटल्यानंतर भाजून घातले की आणखी टेस्ट वाढते. आणि हा कडला मसाला, तर कडला करी मसाला आम्ही आता फर्स्ट टाईमच आणला होता. असं पण केली तरी भाजी छान होते आणि ही भाजी इथे आपल्या चपातीसोबत पण ना छान लागते. तर थोडंसं लाल तिखट घातलं होतं आणि हे सर्व व्यवस्थित असं भाजून घेतलं. आता जिरे अगोदर घालायचे विसरले होते, मग जिरे काय जास्त भाजावे लागतच नाहीत. तर नंतर मग त्याच्यामध्ये मी जिरं पण घालून घेतलं. तर हे असं वाटण करून केली ना भाजीला छान चव येते. आणि नंतर मग ते थंड होण्यासाठी ना प्लेटमध्ये काढून घेतलं. तोपर्यंत हे पीठ थोडंसं थंड झालेलं होतं म्हटल्यानंतर मग ते मळून घेतलं. व्यवस्थित असं मळून एकजीव करून ठेवलं की मग त्याच्या पत्री करायला व्यवस्थित येतात. नाहीतर मग साईडनं थोड्याशा त्याला चिरा पडल्या जातात. तर हा आज थोडंसं घट्टसर असं पीठ केलेलं होतं. आणि नंतर मग आता तोपर्यंत कुकर पण थंड झालेला होता, हरभरं छान असं शिजलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मग बटाटा आहे तो कुस्करून टाकला आणि हे वाटण आहे ते थोडंसं पाणी घालून ना असं वाटून घेतलं. आता मसाला आणि ते एकजीव होईपर्यंत एक 5 मिनिट ना बारीक गॅसवरती असं शिजवून घेते आणि वरून नंतर मग फोडणी घालते. तोपर्यंत बाजूला गॅसवरती पत्री पण तळायला ठेवून दिली होती, कारण असं नाश्ता असेल तर थोडासा वेळ जातोच. आणि वरून मग ना मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची अशी घालून खोबरेल तेलामध्ये छान अशी फोडणी घातली. तर ही भाजी थंड होईल तशी ना जास्त दाटसर होते, त्यामुळे मग आता थोडीशी लूस आहे ती. तर पत्री पण ह्या काय करायला लागतात, अगदी मोठ्या गॅसवरती ना तळून घ्यायच्या, तेल कडकडीत गरम करून. बारीक गॅसवरती तळायच्या नाहीत, नाही मग थोड्याशा आणखी तेलकट होतात. तर थोडासा तळायला ना ह्याला कलर यायला वेळ जातो. आणि इकडे बाहेर भेटतात ना तर ह्या 2 पत्रीची माझ्या त्या एकच असते, म्हणजे एवढ्या जाड असतात, हॉटेलमध्ये भेटतात. आणि चहासोबत पण ना अशीच कोरडी खाल्ली तरी पण ना छान लागते ही गरम गरम. आता इकडचे पदार्थ सगळे गरमच छान लागतात, थंड झाले की एवढी अशी काही चव लागत नाही. तर मग मुलं लगेच नाश्ता करायला बसली होते, तर मग गरम गरम असं भाजून द्यायचं चालू होतं. आता थोडंसं पीठ मी बाकी ठेवते, मुलं स्कूलमधून आल्यानंतर 5 वाजता परत त्या पिठाच्या त्यांना गरम तळून देते. तर आत्ताच्या पुरत्या केलेल्या होत्या.
3 ते 4 खाल्ल्या तरी ना मुलांचं पोट भरतं आणि भूक पण लागत नाही. आणि हरभऱ्याची भाजी असेल तर ना अगदी पोट भरलं जातं, परत लवकर भूक वगैरे लागत नाही. तर हातावरती पीठ असं घेऊन ना थोडंसं हाताला तेल लावते आणि गोल असा गोळा करून ना हातानंच असं प्रेस करायचं आणि साईडला थोडंफार चिरलं असेल तर मग ते व्यवस्थित करून घ्यायचं. तर याला थोडासा वेळ जातोच तसा. तर तळत इकडं माझं हे करायचं चाललेलं होतं. तर तळायला पण वेळ जातो, त्यामुळं मग तळत हे असं हे करून घेते. बनवायचं पण इकडं चालू होतं. तर मुलांना पण नाश्ता वाढवून दिलेला होता. आता मी फक्त नाश्ता करायची बाकी राहिलेली होते. तर मग माझ्यासाठी पण नंतर करून घेतल्या आणि तळून घेतल्या आणि बाकीचं पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. आता ही भाजी संध्याकाळपर्यंत राहिली जाते, त्यामुळं मग भाजी तशीच ठेवते. मुलं आल्यानंतर परत त्यांच्यासाठी करायचं. तर हे याचं ना असं चाललेलं होतं, असं पुशअप करायचं. त्याचं काय कराटे क्लासमध्ये शिकलेला असतो. हे असं केल्यावर टम्मी कमी होते, ते केल्यावर असं होतं, बॉडी बनते. त्याला ना फिटनेसचं खूप आवड आहे, तर त्याचं सारखं चालू असतं काही ना काही. आणि आज ना दुपारनंतर परत काहीच शूट घेतलं नव्हतं. आज खूप असं ना थकवा आल्यागतच झालं होतं, काहीच काम करायची इच्छा नव्हती. त्यामुळं ना दिवस आज असाच गेला होता. बरीच कामं बाकी राहिलेली, मग परत 4 नंतर कामाला सुरुवात केली. तर हा सकाळी आणलेला भाजीपाला असाच ठेवलेला, भरून ठेवलाच नव्हता. तर मग आता म्हणलं अगोदर तो व्यवस्थित निवडून भरून ठेवावा. आता काय होतं, पाऊस चालू होता त्यामुळे बाहेरून वाहनं येत नव्हते. आता केरळमध्ये सगळा भाजीपाला आहे तो बाहेरूनच येतो, कर्नाटक तामिळनाडू साईडनं. तर त्यामुळं ना महाग पण झालेलं आहे. आता एवढंसंच साहित्य होतं तर 380 रुपयाचं बिल झालेलं होतं. आता घराशेजारी एवढी जागा आहे, पण ना लावून बघितलं बरंचंच, पण येत नाही. उगवून येतं ते 1-2 इंच एवढं असं आणि परत ना ते पिवळं पडून जातं, कारण ऊन येत नाही मला इथं अजिबातच. फक्त कढीपत्ता आणि हेच आळूची पानं थोडी आलेली आहे ती. आता शेवग्याचं झाड पण बरेच दिवसापूर्वी लावलेलं आहे, तरी पण म्हणजे त्याला शेंगा वगैरे अजून काही येतच नाही. झाड भरपूर मोठं झालेलं आहे. तर कोथिंबीर वगैरे परत येते दिपावळीनंतर थोडीफार. पण असं ना आपले जे पालेभाज्या आहेत ना ती म्हणजे येत नाहीत व्यवस्थित इथं, का माहीत नाही. आता इथं ऊन येत नाही त्यामुळं पण काहीजण म्हणतात त्याच्यामुळं पण येत नाही, कारण झाडाला जेवढी म्हणजे पाण्याची गरज असते तेवढी उन्हाची पण गरज असते. आणि पूर्ण सगळीकडे झाडं असल्यामुळं काय होतं, खालच्या मग लहान झाडांना ना ऊन लागतच नाही, मग ते तिथंच पिवळं पडून जातात. तर 2च शेवग्याच्या शेंगा आणि हे भाजीला जास्त काही भेटत नाही, जास्त आम्ही डाळीच खातो. तर हे सगळं ना असं निवडून ठेवलं. आणि कोथिंबीर ही होती जरा देशी नव्हती, कधी देशी येते, कधी मग अशी असते. तर देठ वगैरे फक्त देठच काढून टाकते आणि बाकी सर्व घेते. जे जाड असतात पाठीमागची देठं तर ते वाटून घातल्यानंतर मग ना वाटणामध्ये छान भाजीला पण ना वास येतो, कोथिंबीर वेस्ट पण व्हायला नको. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता रोज मोठा व्हिडिओ करायचा म्हणते, पण काय होतं, मोठा व्हिडिओ करायचा असेल तर ना वेळ भरपूर जातो. शूट घेण्यापासून पण म्हणजे डबल वेळ जातो प्रत्येक काम जर कॅमेऱ्यासमोर करायचं असेल, आणि एडिटिंगला पण 2-3 तास जातात. आणि थोडंसं कामाची घाई असते, काहीतरी कामं सारखी चालूच असतात, त्यामुळं मग मोठा रोज येत नाही. तरी पण